मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं, रुपाली ठोंबरेंना भोवलं. पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांना मोठा दिलासा. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळ यांची निर्दोष मुक्तता. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. 4 वर्षे चिमुकलीवर अत्याचाराची घटना. संबंधित शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर. जालन्यामध्ये बुलेटस्वार तरुणावर अज्ञातांचा गोळीबार. नूतन वसाहत परिसरातील घटना. यामध्ये दुचाकीस्वारांनी झाडलेल्या गोळ्यांमध्ये युवकाचा दुर्दैवी मृत्यू. ठाकरे नाव पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना जमलं नाही. काहींना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मनालीच्या डोंगराळ रस्त्यांवर बर्फाचा जाड थर. वातावरण आल्हाददायक, मात्र वाहतुकीचा खोळंबा. माझ्या डॉक्टरांचा गुण उद्धव ठाकरेंना आला. माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय असं वाटलं. राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंची टोलेबाजी. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची सूचक पोस्ट. राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेण्याचे संकेत. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. राज ठाकरेंची पोस्ट. कोल्हापूर महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. राष्ट्रवादी सोबत येत सत्ता बसवणार. महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी. हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण. माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर